आयोजित या भव्य कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी बावधन पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर बकासूर कुठे आहे हे शोधण्यासाठी सुरगावात आलो आणि बकासूरला मी त्याच्या गोट्यात जाऊन त्याच्या दावणीला जाऊन भेटलो आहे. या बकासूरची क्रेज एवढे मी यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात होतो. त्या रत्नागिरी जिल्ह्यात एक बैलाच्या शर्यती होत्या. त्या लोकांनी फक्त सांगितलं की साहेब आमच्याकडे पळाला नाही तरी चालेल, फक्त बकासूरला आमच्यातल्या लोकांनी पाहावं म्हणून रत्नागिरीला पाठवा. आणि त्यावेळेला आपले सगळे हे जीवाभावाचे सुचे नागरिक त्यामध्ये साईडला रत्नागिरीला जावं लागतंय, तर त्यांनी काहीतरी ऍडजस्टमेंट केली, परंतु बकासूरला मी सांगितलं म्हणून रत्नागिरीला नेलेला होता. त्याच्यामुळे या बकासूर आता आमचा सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचं खूप मोठं लोकांना नाव आणलेलं आहे आणि बकासूर बरोबर आमच्यातला बैल घेऊन पावा म्हणून आमच्या भागातल्या गावातल्या लोकांमध्ये एक प्रकारची शर्यत आहे. असा हा बकासूर आपल्या पोलिसांच्या हातीत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणजे खरोखर तो नावाप्रमाणे त्याचे काम पण कसंच आहे. मी या सर्व आपली जी संस्कृती जोपासणाऱ्या सर्व तरुण पिढीला शुभेच्छा देतो आणि बकासूरला देखील पुढच्या ह्याच्यासाठी शुभेच्छा देतो.